तर आता श्रावणचे उपवास आपण खूप करतो आणि उपवासाच्या दिवशी कसं होतं कधी ना साबुदाणा वगैरे भिजवायला आपण विसरलेलो असतो आणि जर काहींना साबुदाणा खायला आवडत नसेल ना तर हे वरीचं जे आपण बनवलेलं आहे नाश्ता याला तुम्ही नगेट्स म्हणू शकता. तर हे आपण बनवलेलं आहे आणि हे बनवण्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा काय केले, वरीचे जे तांदूळ राहतात ते मी इकडे अर्धा कप घेतले आणि त्यामध्ये साल काढून घेतलेले शेंगा जे आहेत ते सुद्धा अर्धी वाटी घातलं आणि दोन्हीही मंद आचेवरती ना चांगलं याला भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्हीही घालायचं आणि त्यासोबत ना अगदी 4 ते 5 मिरीसुद्धा घालू शकता. मी इकडे थोडी जास्त घातलेली आहे. जर तुम्हाला तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही कमी घाला, जर तिखट जास्ती पाहिजे असेल तर जास्ती मिरीसुद्धा घालू शकता. त्यानंतर मी इकडे अगदी वरवरीत असं हे वरीचं जे तांदूळ आहेत ते बारीक करून घेतले आणि आता एका प्लेटमध्ये काय करायचं, उकडलेला बटाटा असतो ना तो बटाटा किसून घ्यायचा किंवा तुमच्याकडे जर स्मॅशर असेल, बटाटा अगदी त्याचे लंग्स राहायला नको पाहिजे बटाट्याचे, नाहीतर ते नगेट्समध्ये असं बरोबर रोल वगैरे करता येत नाही, त्यासाठी तर इथे मी अगदी 2 बटाटे जे आहेत ते किसून घेतले, काहीही त्याच्यामध्ये गाठी नव्हत्या आणि त्यानंतर मग जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं सारण ते सुद्धा घेतलं आणि त्यानंतर अगदी थोडंसं असं आलं जे आहे ते किसून घातले. आपल्याकडे बारीक किसणी असते ना त्या किसणीनेच हे आलं किसा, म्हणजे त्याचेसुद्धा कसं मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत त्यासाठी. त्यानंतर इकडे मी 1 चमचा इतकं जिरं घातलं आणि हिरवी मिरची जी आहे तीसुद्धा बारीक करून घालू शकता किंवा अशा प्रकारे किसणीवर सुद्धा तुम्ही किसू शकता. जर तुम्हाला उपवासासाठी काही वेगळं करायचं असेल आणि झटपट बनवायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला नक्की. तर आता मिरची जी आहे ती आपण इकडे मस्त अशी बारीक करून घेतली आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. मीठ इकडे तुम्ही ह्याचंसुद्धा वापरू शकता, उपवासाचं, किंवा साधं मीठसुद्धा वापरू शकता आणि ते चवीपुरती घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा इतकं साखर घालायचं आणि खोबरं जे आहे ते किसून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण इकडे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. तर इकडे खोबरं मी जे आहे ते 2 चमचे भरून इतकं घातलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं, आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी पीठ जसं मळतो ना त्याप्रमाणे इकडे हे मळून घ्यायचं. तर आता मळून झाल्यानंतर आपण याला उकडणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे चाळणीमध्ये ना तेल लावले आणि त्यानंतर यामध्ये आपण आता नगेट्स करून घालणार आहोत. तर मी इकडे याला नगेट्सचा आकार दिलेला आहे. तुम्ही हवं असल्यास गोल देऊ शकता किंवा त्रिकोण देऊ शकता, तुम्हाला कोणता आकार आवडेल ना तो आकार तुम्ही इकडे देऊ शकता. तर मी इकडे असे छोटे छोटे नगेट्स बनवले. तर ह्याला आपण काय करायचं ना, हातावरती थोडंसं तेल लावायचं आणि मगच बनवायचं. तर या पदार्थामध्ये ना खोबरं आवर्जून घाला, कारण खोबरं घातल्याने ना या पदार्थाची चव अजून जास्ती वाढते आणि जे व्रतमध्ये फळे खातात त्यांच्यासाठी ही रेसिपी नाही आहे. जे लोक 1 टाईमचं जेवण जेवतात किंवा सात्विक जेवण जेवतात आणि लसूण कांदा जे खात नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. तर चला आता नेक्स्ट स्टेप करूया. तर त्यासाठी मी इकडे भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले आणि त्यावरती मग चाळणीमध्ये नगेट्स ना चांगलं याला 10 ते 12 मिनटं उकडून घेतले. उकडून घेतल्यानंतर थोडे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर याला तडका द्यायचा. तडका तुम्ही हवा असल्यास देऊ शकता किंवा नको असेल तर तुम्ही असंच सुद्धा चटणीसोबत खाऊ शकता. तर आता मी इकडे तडका देण्यासाठी 1 चमचा तूप घेतले, त्यामध्ये थोडं जिरं घातलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि मग नगेट्स घालून जे आहे चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही याला साधारणतः मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं हे नगेट्स जे आहेत ते चांगले अरतून परतून घ्या, कारण याला थोडं क्रिस्पीपणा येते त्यामुळे आणि तुपाचा तडका असल्यामुळे ना चवीला सुद्धा अगदी छान लागतंय. तर मी इकडे एका दोघाला पुरेल इतकेच नगेट्स बनवलेले आहेत. थोडं आकारमध्ये मोठे आहेत पण तुम्ही हवं असल्यास छोटे छोटे सुद्धा बनवू शकता. तर तुम्ही इकडे चटणीसोबत सुद्धा हिरव्या खाऊ शकता किंवा टमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता. तर आता हे छान झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आवडलं की मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.